सी हियर. तर आपल्याला बघायचं आहे हाऊ टू फाइंड कन्व्हर्जन फॅक्टर. विथ एक्झाम्पल घ्यायचा आहे कन्व्हर्जन फॅक्टर. कन्व्हर्जन फॅक्टर. हाऊ टू फाइंड conversion factor of a physical quantity in different systems of unit. मेथड कुठली यूज करायची आहे तर कोणताही प्रॉब्लेम असा आला, आपण घेतलं बघा 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्ग, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन. ते क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेत ना, त्या टाइपचे अजून बरेचसे डिफिकल्ट क्वेश्चन्स याच्यामध्ये येऊ शकतात, व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स येऊ शकतात. आपण ऑब्जेक्टिव्हला घ्यायचे आहेत, पण इथे एक नवीन मेथड तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, त्या मेथड प्रमाणे आपण सॉल्व्ह करूया. कोणताही असा कन्व्हर्जन फॅक्टरचा क्वेश्चन आला तर आपण फॉर्म्युला यूज करू शकतो N1U1. बघा फॉर्म्युला कसा यूज करायचा, एखादा एक्झाम्पल घेऊन मी एक्सप्लेन करतो. N1U1 इज इक्वल टू N2U2. N1U1 इज इक्वल टू N2U2. आताच बघितलं आपण N1U1 आणि N2U2 हा जो प्रोडक्ट आहे, दिस प्रोडक्ट ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, N1 आयतच ठेवला मी, N1 आयतच ठेवला. U1 म्हणजेच काय, पहिली जी सिस्टीम असेल म्हणजे पहिल्या सिस्टीमचं दुसऱ्या सिस्टीम मध्ये मला कन्व्हर्जन करायचं आहे. पहिल्या सिस्टीमचं एमकेएसचं सीजीएस मध्ये करायचं आहे, सीजीएसचं एमकेएस करायचं आहे आणि कन्व्हर्जन फॅक्टर काढायचा आहे. तर पहिल्या सिस्टीम मध्ये जो न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ती N1 घ्यायची आणि पहिल्या सिस्टीम मधलं जे युनिट असेल, युनिट त्याचे नोटेशन मी असं घेतो बघा, M1 म्हणजे MLT घेतो ना आपण डायमेन्शन मध्ये, ML आणि T. सफिक्सला 1 जे लिहिलंय ना मी, सफिक्सला जे 1 लिहिलंय त्याला मी म्हणणार फर्स्ट सिस्टीम. फर्स्ट सिस्टीम असल्यामुळे मी 1 घेतलं. पण डायमेन्शन्स काय करणार मी, M⁻⁴, L⁻⁴ आणि T⁻Z. ओके, दिस शुड बी इक्वल टू, इथं N2 जो आहे तो मी ह्याच्यासाठी देतो, N2 आणि U2 म्हणजेच काय, U2 म्हणजेच काय, M⁻⁴, L⁻⁴, T⁻Z. फक्त सेकंड सिस्टीम मध्ये असल्यामुळे इथं सफिक्सला मी 2 लिहितो, सेकंड सिस्टीम. बघा थोडंसं एक प्रॅक्टिस झालं, एखादा क्वेश्चन तुम्हाला मी सोडून दाखवला की हे क्लिअर होईल. सिंपल आहे सुद्धा. N1U1 इज इक्वल टू N2U2 हा फॉर्म्युला मी असा लिहिला, N1U1 इज इक्वल टू N2U2. दोन्हीकडे डायमेन्शन सेम का लिहिलं सांगा बघा मी, इथं पण XYZ, इथं पण XYZ का लिहिलंय सांगा बघा. यस, एनीवन? सेम फिजिकल क्वांटिटी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कारण सेम फिजिकल क्वांटिटीचं आपण कन्व्हर्जन करत असतो. म्हणजे इकडे पण फोर्स आहे, इकडे पण फोर्स आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन मला प्रूव्ह करायचं आहे. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन मला प्रूव्ह करायचं आहे. तर इथं सुद्धा काय येणार, इथं सुद्धा फोर्स आहे, इथं सुद्धा फोर्स आहे. तेच एक्झाम्पल सोडून बघतो मी, तुम्हाला दाखवतो. प्रूव्ह दॅट 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाईन असा क्वेश्चन आहे समजा, हे प्रूव्ह करायचे आहे. किंवा 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डाईन मला माहित नाही आहे, ते मला सॉल्व्ह करायचं आहे. तर ही मेथड अशी यूज करूया आपण. N1U1 इज इक्वल टू N2U2. N1 म्हणजेच काय, मला काय करायचं आहे, 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मच डाईन, एक्स डाईन. हे मला प्रूव्ह करायचं आहे. ओके, 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाईन, एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे. तर हे 1 म्हणजे काय सांगा बघा, इथं 1 न्यूटन मधला 1 म्हणजे काय आहे, फॉर्म्युल्यामध्ये ह्या फॉर्म्युला मधला N1 आहे. ह्या फॉर्म्युला वरचा जो फॉर्म्युला लिहिलाय की नाही मी, त्या फॉर्म्युला N1 म्हणजे इथं 1 आला. सो 1. ओके, 1 N1 ची व्हॅल्यू 1 पुट केली बघा वरच्या फॉर्म्युल्यामध्ये. आता U1 जो आहे की नाही, U1 आपण कुठली फिजिकल क्वांटिटी स्टडी करलोय, न्यूटन कुठला आहे युनिट, कशाचं युनिट आहे, फोर्स. फोर्सचं डायमेन्शन काय सांगा बघा, MLT आहे तेच लिहितो मी. फोर्सचं डायमेन्शन काय आहे, फोर्सचं डायमेन्शन M⁻⁴ M1 L⁻⁴ T⁻². बरोबर आहे. M1 L1 T-2 इज इक्वल टू N2 म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर आला. N2 म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर, त्याला मी X मानलं किंवा N2 आहे ठेवला तरी चालतो, X मानलं समजा. तर सेकंड ब्रॅकेट मध्ये येस तर ते मला -2 कसं आलं ते कळलं नाही. हे -2 येस सर, ते डायमेन्शन आहे फोर्सचं डायमेन्शन आहे. इकडे पण फोर्स आहे, इकडे पण फोर्स आहे ना, फिजिकल क्वांटिटी. फोर्सचं डायमेन्शन स्टँडर्ड काय आहे, M1 L1 T⁻². फोर्सचं डायमेन्शन डायरेक्ट लक्षातच ठेवायचं, फोर्सचं डायमेन्शन. ओके, आणि इकडे पण फोर्सचं डायमेन्शन पण काय येणार, उजव्या साईडला राईट साईडला पण फोर्सच आहे ना, जिथं पण M⁻⁴ L⁻⁴ T⁻² येणार. आता बघा मला X काढायचं आहे, तसंच इक्वेशन येतं, X इज इक्वल टू
हा ब्रॅकेट आता इकडं एक स्टेप वाढवतो मी इथं तुम्हाला समजण्यासाठी. इथं बघा 1 ऍज इट इज. ह्या ब्रॅकेटमध्ये इकडं लेफ्ट साइडला आपण एमके सिस्टीम घेतली, इथं न्यूटन आहे, इकडं सीजीएस सिस्टीम आहे. ओके, न्यूटन आहे म्हणजे इथं काय येणार किलोग्राम. किलोग्राम लेंथ म्हणजे काय येणार मीटर. मीटर रेस टू 1 आला. इथं काय येणार टी म्हणजे सेकंद. सेकंद रेस टू -2 आला. ओके, किलोग्राम रेस टू 1, मीटर रेस टू 1, सेकंद रेस टू -2 इज इक्वल टू एक्स ऍज इट इज. इथं काय येणार सीजीएस सिस्टीम मध्ये मास ग्रॅम मध्ये असतं. हे सेंटीमीटर रेस टू 1. टाइम मात्र सेकंड मध्येच असतो, सेकंड रेस टू -2. आता ह्याच्यामधला सेकंड रेस टू -2, सेकंड रेस टू -2 काय होणार कॅन्सल होणार. ओके, इथं ह्या ब्रॅकेटमध्ये किलोग्रामचं ग्रॅम केलं किती येणार 100 ग्रॅम येणार. मीटरचं सेंटीमीटर केलं तर किती येणार, इथं 1000 येणार ना, 1000. मीटर सेंटीमीटर केलं तर किती येणार 100 सेंटीमीटर इक्वल टू एक्स. इथं काय आहे ग्रॅम रेस टू 1, सेंटीमीटर रेस टू 1 ऍज इट इज. आता यातला हा ग्रॅम गेट्स कॅन्सल, सेंटीमीटर गेट्स कॅन्सल. इथं किती राहिलं 1000 इंटू 100 किती आलं 10⁵ इज इक्वल टू एक्स. झालं आन्सर. कळलं काय हे? येस सर. म्हणजे थोडीशी वेगळी मेथड आहे, आपण सॉल्व्ह केलंय ऑलरेडी वेगळ्या मेथडनं. ओके, हा थोडस फक्त फॉर्म्युला वेगळा घेतला आहे सुरुवातीला. N1 U1 इज इक्वल टू N2 U2 त्या फॉर्मॅटने सॉल्व्ह केलेला आहे. हा, किंवा तुम्ही N2 चा फॉर्म्युला तर डायरेक्ट लक्षात ठेवू शकता. मला जर N2 काढायचं असेल तर N2 चा डायरेक्ट फॉर्म्युला लक्षात ठेवा. N2 इज इक्वल टू इथं बघा ह्या स्टेप मध्ये हा फॉर्म्युला मी शॉर्टकट मध्ये लिहितो. N2 इज इक्वल टू N1 इंटू ब्रॅकेट N2 घ्यायचा म्हणजे हा डिवाइडला जाईल. सो M1 अपॉन M2 रेस टू एक्स. बघा फॉर्म्युला L1 अपॉन L2 रेस टू वाय. T1 अपॉन T2 रेस टू झेड. हा डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालतो. फक्त याच्यामध्ये तुम्हाला माहित पाहिजे की N1 म्हणजे फर्स्ट सिस्टीम मधलं मॅग्नेट्यूड, N2 म्हणजे सेकंड सिस्टीम मधलं मॅग्नेट्यूड. हा M1 L1 T1 म्हणजे फर्स्ट सिस्टीम मधले युनिट. M2 L2 T2 म्हणजे सेकंड सिस्टीम मधले युनिट्स. आणि XYZ म्हणजे काय सांगा बघा. व्हॉट इज XYZ? डायमेन्शन. XYZ are called as a dimensions. काय दिला बघा, in CG system the force is 100 dyne. In another system कोणती सिस्टीम माहित नाही आहे, दुसरी कुठली सिस्टीम असू शकते. तिथे MKS आहे, FPS आहे, काही मेन्शन नाही आहे. CGS सिस्टीम मध्ये फोर्स 100 डाइन आहे. इन अनदर सिस्टीम where fundamental physical quantities physical quantities are kilogram, meter, and minute. लक्षात घ्या, थोडासा चेंज काय केला बघा. The magnitude of force is सर्वांनी क्वेश्चन वाचा मनातल्या मनात. magnitude of force is क्वेश्चन मार्क. हा क्वेश्चन दिलेला आहे. क्वेश्चन काय दिसतं का बघा. क्वेश्चन वाचा सर्वांनी. सीजीएस सिस्टीम मध्ये फोर्स 100 डाइन आहे. सीजीएस सिस्टीम मध्ये फोर्स 100 डाइन आहे आणि त्या फोर्सचा मॅग्निट्यूड वेगळा एका सिस्टीम मध्ये काढायचा आहे. कोणती सिस्टीम? एमकेएस सिस्टीम आहे का? एमकेएस मध्ये काढायचा आहे का? नाही, कारण एमकेएस मध्ये टाइम कशामध्ये असतो? सेकंद मध्ये असतो. इथे कशामध्ये दिलाय? यस मिनिट मध्ये दिलाय. म्हणजे ही सिस्टीम आपल्याला माहितच नाही आहे. ही स्टँडर्ड सिस्टीम नाही आहे. स्टँडर्ड सिस्टीम कुठल्या कुठल्या आहेत?
MKS, CGS, FPS, SI असे 4 सिस्टीम आहेत. ही वेगळीच कुठली तरी अननोन सिस्टीम आहे, ज्या सिस्टीम मध्ये मास किलोग्रॅम मध्ये मोजायचा आहे, लेंथ मीटर मध्ये मोजायचा आहे, पण टाइम मात्र मिनिट मध्ये मोजायचा आहे. अशी वेगळी सिस्टीम आहे. हा, असं इमॅजिन करा, वेगळी सिस्टीम आहे. आणि ह्या वेगळ्या सिस्टीम मध्ये फोर्स किती असेल असं विचारलंय. सीजीएस मध्ये फोर्स किती आहे? सीजीएस मध्ये फोर्स किती आहे? 109. 109 आहे. आणि नवीन सिस्टीम मध्ये फोर्स किती आहे काढायचा आहे. तर मी इथं व्हॅल्यू लिहितो बघा, आपला बेसिक फॉर्म्युला लिहितो. N2 मगाचा फॉर्म्युला लिहितो पहिला डायरेक्ट. N2 इज इक्वल टू N1, मगाचा फॉर्म्युला डायरेक्ट लिहितो मी. N1 इंटू ब्रॅकेट M1 अपॉन M2 रेस टू X. आता लिहिलेला फॉर्म्युला मगाचा लिहितोय मी. L1 अपॉन L2 रेस टू Y. किती सोपी मेथड आहे बघा जर समजली तर. आणि T1 अपॉन T2 T1 अपॉन T2 रेस टू Z. ओके, हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. ह्या फॉर्म्युल्यामधले नोटेशन्स तुम्हाला माहित पाहिजेत. आपण M1 काय घेतला, M2 काय घेतला, आणि पुन्हा एकदा नोटेशन सांगतो, लक्ष द्या. तर ह्या फॉर्म्युल्यामधला N1 म्हणजे पहिल्या सिस्टीम मधलं मॅग्नेट्यूड, N2 म्हणजे दुसऱ्या सिस्टीम मधलं मॅग्नेट्यूड, M1 L1 T1 म्हणजे पहिल्या सिस्टीम मधले मास, लेंथ आणि टाइम, डायमेन्शन्स. ओके, M2 L2 T2 म्हणजे दुसऱ्या सिस्टीम मधलं मास, लेंथ आणि टाइम. आणि XYZ म्हणजे काय सांगितलं तुम्ही? डायमेन्शन्स. मग मला सांगा, ह्या वरच्या क्वेश्चन मध्ये N1 ची व्हॅल्यू किती आहे? वरच्या सिस्टीम मध्ये N1 ची व्हॅल्यू किती आहे? हा, वरच्या क्वेश्चन मध्ये N1 ची व्हॅल्यू किती आहे? 100. मॅग्नेट्यूड. हा, N1 100. व्हेरी गुड. N2 कॅल्क्युलेट करायचा आहे. कॅल्क्युलेट करायचा आहे. हा, फर्स्ट सिस्टीम मध्ये बघा, फर्स्ट सिस्टीम कोणती आहे? सीजीएस आहे ना, मेन्शन आहे ना, पहिली सिस्टीम सीजीएस आहे. म्हणजे M1 ची व्हॅल्यू कशामध्ये येणार? सीजीएस मध्ये ग्राम. L1 कशामध्ये येणार? L1 कशामध्ये येणार? सेंटीमीटर मध्ये येणार. आणि T1 कशामध्ये येणार? सेकंड. मात्र बघा, सेकंड जी नवीन सिस्टीम मध्ये तुम्हाला नंबर काढायचा आहे, नवीन सिस्टीम मधलं जे मास आहे म्हणजे M2, हे तुम्हाला कशामध्ये घ्यायचं आहे? तर किलोग्राम दिले बघा इथं. कशामध्ये घ्यायचं आहे? मीटर. कशामध्ये घ्यायचं आहे? MI मिनिट. हा चेंज आहे. स्टँडर्ड मध्ये इथं सेकंद असतं, पण इथं सेकंद दिलेलं नाही, तुम्हाला फसवायसाठी मिनिट दिलंय. म्हणजे नवीन जी सिस्टीम आहे त्याच्यामध्ये टाइम कशामध्ये घ्यायचा आहे? मिनिट मध्ये घ्यायचा आहे. आता व्हॅल्यू पुटअप करतो मी वरच्या फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट. सो N2 इज इक्वल टू N1 ब्रॅकेट मध्ये M1 जो आहे तो मला ग्रॅम मध्ये घ्यायचा आहे, M2 जो आहे तो किलोग्राम मध्ये घ्यायचा आहे. M1 अपॉन M2 म्हणजे ग्रॅम अपॉन किलोग्राम रेस टू X. ओके, सेकंड ब्रॅकेट मध्ये L1 अपॉन L2 आहे. L1 सेंटीमीटर मध्ये आहे, L2 मीटर मध्ये आहे, रेस टू काय येणार? Y. आणि T1 अपॉन T2 मध्ये, हा T1 सेकंड मध्ये आहे आणि T2 मात्र मिनिट मध्ये आहे, रेस टू Z. आता XYZ ची व्हॅल्यू काय घ्यायची सांगा बघा. व्हॉट इज XYZ? तर ह्या क्वेश्चन मध्ये त्या क्वेश्चन मध्ये कोणती फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व आहे? फोर्स आहे. फोर्स. हा, मग फोर्सचं डायमेन्शन जे असेल M⁻⁴ L⁻⁴ T⁻², हे फोर्सचं डायमेन्शन आहे ना. डायमेन्शन ऑफ फोर्स हे आहे. आणि फोर्स ही फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व आहे याच्यामध्ये. म्हणजे X ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे, Y ची व्हॅल्यू 1 आहे आणि Z ची व्हॅल्यू -2 आहे. हो, तिथे व्हॅल्यू पुट करतो मी. N2 इज इक्वल टू N1 ची व्हॅल्यू वर दिले बघा, 100 आहे तशी घेतली. ओके, ग्रॅम अपॉन किलोग्राम रेस टू X ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे, Y ची व्हॅल्यू 1 आहे, Z ची व्हॅल्यू -2 इथे लिहिले बघा मी. आता हे डिनॉमिनेटर मध्ये किलोग्राम आहे ना, किलोग्रामचे मी ग्राम करू शकतो. किती ना सांगा बघा? 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅम. लिहिलेलं दिसतंय ना सर्वांना? ओके, Yes, 1000 ग्रॅम. सेकंड ब्रॅकेट सेंटीमीटर अपॉन बघा, सेंटीमीटर अपॉन, इथं मीटर जे आहे ते मी 100 सेंटीमीटर लिहितो, किलोमीटरचं मीटर. आणि वर रेस टू Y आहे. Y ची व्हॅल्यू म्हणजेच काय? L⁻⁴ आहे बघा. डायमेन्शन इथं 1 -2 आहे.
डायमेन्शन 1 1 -2. ओके. आणि थर्ड जो ब्रॅकेट आहे इथं सेकंद आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये मिनिट आहे. मिनिटचं सेकंड मध्ये कन्वर्जन कसं करणार? सेकंड 60. 60 रेस्ट टू किती येणार इथं? -2 व्हेरी गुड, व्हेरी गुड, -2. आता मात्र मी सगळ्या व्हॅल्यू पुट अप केल्या. आता कॅन्सलेशन करूया. जी गेट्स कॅन्सल, सेंटीमीटर सेंटीमीटर गेट्स कॅन्सल, सेकंड सेकंड गेट्स कॅन्सल. म्हणजे फॉर्म्युला काय आला बघा. आपला फॉर्म्युला N2 इज इक्वल टू 100 इथं 1/1000 रेस टू 1 आहे. म्हणजेच किती आला? 1/1000. दुसरा ब्रॅकेट किती आहे? 1/1000. तिसरा ब्रॅकेट किती आहे? 1/100. 1/100 रेस टू 1 आहे. इंटू तिसरा ब्रॅकेट किती आहे? 1/60 मात्र रेस टू -2 आहे बघा त्याला. इज इट क्लिअर? Yes, sir. So next step काय? लास्ट स्टेप काय सांगा बघूया. 100 गेट्स कॅन्सल. इथं 1/1000 एक राहिला. आता हे कसं लिहायचं? 1/60 चा -2 कसं लिहायचं? रेस टू -2. 3600. हा म्हणजे हा डिनॉमिनेटर मध्ये 60 रेस टू -2 आहे. तो वर गेल्यानंतर 60 रेस टू 2 होणार ना. येस, क्लिअर? Yes, sir. डिनॉमिनेटर मध्ये आहे खाली 60 रेस टू -2. न्यूमरेटर मध्ये गेला की 60 रेस टू 2 होणार. तर 60 चा स्क्वेअर किती आला? 3600. अपॉन किती आलाय? डिनॉमिनेटरला किती आहे? 1000 आहे. 1000 ने डिवाइड केले की आन्सर किती येणार? 3.6. तर ऑप्शन मध्ये हा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन आहे नीटच्या बुकलेट मधला. तर ऑप्शन मध्ये 3.6 आहे. 0.36, 3.6, 0.036 असे ऑप्शन्स दिलेत. सो आन्सर आपलं काय आलं? 3.6. क्वेश्चन बघा, कळाला का? कुठल्या स्टेप मध्ये काय डाऊट असेल तर विचारा. महत्वाचा क्वेश्चन आहे हा. अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात. No, sir. नीटला ऑब्जेक्टिव्हला अशा टाइपचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात, विचारले जातात. लक्षात घ्या. काय डाऊट असेल तर विचारू शकता. आज एक नवीन मेथड आपण स्टडी केलेले आहे आणि बरेचसे डिफिकल्ट क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह करू शकतो. प्रेशर, फाइंड द कन्वर्जन फॅक्टर ऑफ प्रेशर. कन्वर्जन फॅक्टर ऑफ प्रेशर सिंपल क्वेश्चन घेऊया आपण. ऍक्च्युअली क्वेश्चन हा यंग्स मॉड्युलस वर बेस्ड आहे. पण यंग्स मॉड्युलस तुम्हाला काही माहित नाही आहे, त्यामुळे मी प्रेशर म्हणतो. पण यंग्स मॉड्युलस घेऊया. यंग्स मॉड्युलस एक नवीन फिजिकल क्वांटिटी आहे. तुम्हाला नंतर 11व्या एका टॉपिक मध्ये होणार आहे. आता मी त्याचे डायमेन्शन तुम्हाला सांगतो, त्यानुसार आपण सॉल्व्ह करूया. यंग्स मॉड्युलस has the unit of Newton per meter square in MKS system. हा क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला यंग्स मॉड्युलस म्हणजे काय माहित असण्याची गरज नाहीये. यंग्स मॉड्युलस has a unit of Newton per meter square in its MKS system. Okay, find conversion factor. Find conversion factor from to change it from CGS बघा CGS to MKS. जनरली आपण एमकेएस सीजीएस मध्ये करतोय, तर सीजीएस एमकेएस मध्ये करायचं आहे, त्यामुळे कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे. सीजीएस टू एमकेएस काय करता येईल सांगा बघा. आता काय काय दिलं याच्यामध्ये क्वेश्चन मध्ये? हा, पहिली सिस्टीम कोणती आहे? फर्स्ट सिस्टीम सीजीएस. सेकंड कुठली आहे? एमकेएस. म्हणजे सीजीएस से एमकेएस करायचं आहे. पहिली गोष्ट, इथं कुठली फिजिकल क्वांटिटी आहे? यंग्स मॉड्युलस. हा, यंग्स मॉड्युलसचं नोटेशन मी वाय घेतो. यंग्स मॉड्युलस. तर यंग्स मॉड्युलसचं डायमेन्शन पहिला आपल्याला माहित पाहिजे. सो याचं युनिट काय दिलंय सांगा? यंग्स मॉड्युलसचं युनिट काय दिलंय?
Newton per meter square. न्यूटन पर Newton मीटर per meter square. फोर्स आहे. न्यूटन फोर्स आहे. मीटर स्क्वेअर Yes. न्यूटन पर मीटर स्क्वेअर कशाचं युनिट आणखी सांगा बघूया. आणखी कशाचं युनिट आहे हे? न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणखी कशाचं युनिट आहे? यस, प्रेशर. प्रेशर. व्हेरी गुड. प्रेशरचं आहे. म्हणजे प्रेशरचं डायमेन्शन आणि एंगल मॉड्युलसचं डायमेन्शन काय असणार? सेम असणार. समजा तुम्हाला लक्षात नाही आहे प्रेशरचं डायमेन्शन, तर इथं न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे फोर्स अपॉन एरिया असं दिलंय. म्हणजे फोर्स अपॉन एरियाचं डायमेन्शन घेऊ शकतो आपण. फोर्सचं डायमेन्शन काय असतं? m⁻⁴ l⁻⁴ t⁻². तुम्ही मागाशी सांगितलं. पण एरियाचं डायमेन्शन काय असतं? l⁻². म्हणजे सिम्प्लिफाय केलं तर m⁻² काय होणार? 1, l⁻² काय होणार? -1, t⁻² काय येणार? -2. म्हणजे m1 l-1 t-2 हे यंग्स मॉड्युलसचं मी डायमेन्शन घेऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये मला काय मिळालं बघा? XYZ मिळाला. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू -1, z ची व्हॅल्यू -2 मगाच्या फॉर्म्युल्यामध्ये. ओके, आता आपला फॉर्म्युला काय होता? टू फाइंड कन्वर्जन फॅक्टर n1 u1 इज इक्वल टू n2 u2. किंवा एक शॉर्टकट फॉर्म्युला मगाचा काय डिराइव्ह केला आपण? n2 चा फॉर्म्युला सांगा बघूया. व्हॉट इज n2? n2 इज इक्वल टू n1 N1 In bracket. m2 x L1 upon L2 bracket आणि T1 upon T2 raised to Z. E1 u1 upon upon t2 raised with z. व्हेरी गुड. आता मात्र तुम्हाला लक्षात पाहिजे n1 म्हणजे पहिल्या सिस्टीम मधली न्यूमेरिकल व्हॅल्यू, n2 म्हणजे दुसऱ्या सिस्टीम मधली न्यूमेरिकल व्हॅल्यू. ओके, m1 l1 t1 म्हणजे डायमेन्शन्स इन XYZ हे डायमेन्शन झाले. m1 l1 t1 हे पहिल्या सिस्टीम मधले युनिट आहेत. m2 l2 t2 म्हणजे दुसऱ्या सिस्टीम मधले युनिट आहेत. मग आता वरच्या प्रॉब्लेम मध्ये n1 ची व्हॅल्यू किती यायची? मला कन्वर्जन फॅक्टर काढायचा आहे, म्हणजे n2 काढायचा आहे. पहिल्या सिस्टीम मध्ये काय आहे? कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे? यंग्स मॉड्युलसचं कन्वर्जन करायचं आहे. CGS टू MKS म्हणजे पहिली सिस्टीम कुठली आहे? CGS. दुसरी कुठली आहे? MKS. CGS से MKS करताना कन्वर्जन इथं दिलंय का? यंग्स मॉड्युलस 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर आहे, 100 काहीच दिलेलं नाही. काही नसेल तरी n1 ची व्हॅल्यू 1 घ्यायची. म्हणजे 1 CGS युनिट इज इक्वल टू हाऊ मच MKS युनिट हे मला काढायचं आहे. क्लिअर होतंय? येस. Yes, sir. ओके, n1 ची व्हॅल्यू 1 घ्यायची आहे. m1 ची व्हॅल्यू किती घ्यायची सांगा? m1 म्हणजे फर्स्ट सिस्टीम CGS आहे का MKS आहे? CGS आहे. CGS. येणार, ग्रॅम येणार. दुसरी MKS आहे म्हणजे किलोग्रॅम येणार. किलोग्राम. रेस टू x म्हणजेच काय? डायमेन्शन 1. व्हेरी गुड. L1 म्हणजेच काय? सेंटीमीटर. CGS आहे. सेंटीमीटर अपॉन मीटर. रेस टू y म्हणजे किती? -1 -1 हा. टाइम CGS मध्ये सेकंद. सेकंद. दुसरी सिस्टीम MKS आहे. MKS मध्ये काय असतं? सेकंद. सेकंदच असतं. Z ची -2. व्हॅल्यू -2. हा, आता बघा, आता कन्वर्जन करूया. सो n2 इज इक्वल टू 1 इंटू ब्रॅकेट ग्रॅम अपॉन किलोग्रामचं ग्रॅम मध्ये केलं 1000 रेस टू 1. सेंटीमीटर न्यूमरेटर मध्ये आहे तसं ठेवला. डिनॉमिनेटर मीटर सेंटीमीटर केलं 100 सेंटीमीटर रेस टू -1. आणि तो सेकंद कॅन्सलच झालं, म्हणजे राहिला 1 फक्त रेस टू -2. कळतंय का? सेकंदला कॅन्सल केला की 1च राहिला ना. Yes, sir. n2 इज इक्वल टू हा 1 इंटू हा ग्रॅम कॅन्सल झाला. सो इथे राहिलं किती बघा? 1 अपॉन 1000. ओके, इंटू सेंटीमीटर कॅन्सल झालं म्हणजे किती आला? 1 upon 100. 1 अपॉन 100 रेस टू -1 आहे 100. म्हणजे 100. व्हेरी गुड. आणि हे डिनॉमिनेटर मध्ये 100 रेस टू -1 आहे. वर गेले की 100 होणार. व्हेरी गुड. आणि हे काय म्हणून सांगा बघूया? 1 रेस टू -2 1. 1 upon 100 1 upon 100. 1 अपॉन 100. हा, 100 कसं येईल? 1 अपॉन 1 चा स्क्वेअर येणार ना. येस, न्यूमरेटर मध्ये 1 रेस टू -2 आहे. डिनॉमिनेटर मध्ये 1 रेस टू 2 ना. 1 रेस टू म्हणजे 1च येणार ना. झालं का? Yes, sir. आता यातल्या
100 कॅन्सल झाला. सो आन्सर किती आलं 1/10 म्हणजेच किती 0.1. 1. तर हा ऑप्शन दिलेला आहे 0.1. 4 ऑप्शन मध्ये हा ऑप्शन असणार. म्हणजे एन्स मॉड्युलसचं सीजीएस मधून एमकेएस मध्ये कन्व्हर्जन केलं तर कन्व्हर्जन फॅक्टर किती येणार 0.1. 0.1. Your answer should be 0.1. Your answer should be 0.1. Clear? Yes, sir. ओके. अशा टाइपचे क्वेश्चन्स असू शकतात. ऑब्जेक्टिव्हचे बुकलेट सॉल्व्ह करून घेताना आपण ज्यावेळी ऑफलाईन सुरू करणार तर अशा टाइपचे बरेच एक्झाम्पल अजून घ्यावे लागणार आहेत आपल्याला. फक्त तुम्हाला मेथड माहित असावी, त्या मेथडनं क्वेश्चन सोडवता यावा यासाठी मी 1-2 एक्झाम्पल याच्यामध्ये घेतलेले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शन आणि त्यानंतर नेक्स्ट पॉईंट एररचा आहे तो आपण स्टार्ट करूया. हा. आणि महत्वाचं तुमच्या ज्या जयसिंगपूरचे विद्यार्थी आहेत त्यांची होम असाइनमेंट सॅटरडेला म्हणजे उद्याच ना सॅटरडे. Yes, यस. sir. हा. मग उद्या Yes, sir. किंवा परवा दिवशी 2 दिवसात मी तुम्हाला ग्रुपवर मेसेज टाकतो. हा. जयसिंगपूर मध्ये कुठं आपल्याला भेटायचं आहे आणि कधी भेटायचं आहे याचा मेसेज मी ग्रुपवर टाकतो. तुम्ही काळजी करू नका. मी ज्यावेळी टाकेन ग्रुपवर मेसेज त्यावेळेस तुम्ही सबमिशन करायचं आहे. जयसिंगपूर मधले विद्यार्थी, जयसिंगपूर, नांदणी, शिरोळ इकडचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी होम असाइनमेंट जयसिंगपूर मध्ये सबमिट करायचे आहे माझ्याकडं. ओके. आणि जे सांगलीचे विद्यार्थी आहेत, मिरजेचे विद्यार्थ्यांनी अकॅडमी मध्ये सबमिट करायचे आहे. लवकरच आपण मला वाटतंय 15 तारखेच्या दरम्यान आपण ऑफलाईन सुरू करण्याचा प्रयत्न करतोय. आता 12वी आम्ही सुरू केलेली आहे, 11वी पण आपण सुरू करूया. त्याच्या सूचना तुम्हाला त्यावेळी दिल्या जातील. काय डाऊट आहे कोणाला? No doubt, sir. So, हा बोला. you have told that notes are you are giving on 10th of. हा. ऍक्च्युली 10th ला नोट्स आहेत मुंबईला प्रिंटिंगला गेलेले आहेत. 10 तारीख आम्हाला 10 तारीख त्यांनी दिली होती, पण मे बी 1-2 दिवस पुढे जाऊ शकतं 10 ते 12 तारखेच्या दरम्यान. 10 ला जर आला तर मी डेफिनेटली 10 ला तुम्हाला ते देईन. पण अजून तर नोट्स आलेले नाही आहेत, 1-2 दिवस पुढे जाऊ शकतात. Okay, sir. ओके. ते कुरिअरनं पाठवणार आहे त्यामुळे ते वेळ लागेल, मे बी 2 दिवस एक्स्ट्रा लागू शकतात. हा. आले की तुम्हाला मी इन्फॉर्म करतो. ओके. अजून काय डाऊट आहे? No, sir. Okay, we'll stop here. In next lecture, we'll discuss next point.